नमस्कार मंडळी, मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर सर्वप्रथम सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला, तेव्हापासून आपण भारतीय हा दिवस खूप जल्लोषाने आणि आनंदाने साजरी करत असतो। पण आजचा विषय थोडा वेगळा आहे। आपला भारत हा महिलांसाठी स्वतंत्र आहे का? तर नाही। तुमच्याकडे उत्तर हा नाहीच असणार आहे। तर आजपर्यंत आपण यूपी, बिहार आणि दिल्लीच्या ठिकाणच्या गोष्टी ऐकायचो बलात्काराच्या विषयी, पण आजकाल आपल्याला आपल्या जवळपासच्या परिसरात सुद्धा या गोष्टी ऐकायला मिळतायत। मी सगळ्या सख्यांना माझ्या विनंती करते की आपल्या घरी जे भांडण तंटा होते, म्हणजे सासरी म्हणा किंवा माहेरी म्हणा, तर एकट्या कुठे निघून जाऊ नका। तुम्ही अक्षताताईंची गोष्ट तर ऐकलीच असेल, जी आता ब्रेकिंग न्यूज मध्ये आहे। सासरी कंटाळून ती थोडं भांडण झालं होतं घरी आणि ती निघून आली होती। तर कुठे जायचं, तर गणपती मंदिरात ती गेली होती। तर भांगेच्या गोळ्या देऊन तिचा घात केला। 3 नराधमांनी तिचा घात केलेला आहे। तर मी असं सांगते की सगळ्या सख्यांनी स्वतःची काळजी घ्या। आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण ओला किंवा ओला रिक्षाने जातो, ओला कारने जातो, तर आपल्या घरच्यांना आपण लाईव्ह लोकेशन सेंड करून ठेवा। नंतर बाहेर निघताना सुद्धा घरच्यांना सांगून निघत जा। तसंच सर्व महिलांना मी एक सांगू इच्छिते की आपण शॉपिंग करत असतो, तर मेशोवरून करत असतो, फ्लिपकार्टवरून करत असतो, वेगवेगळ्या ॲपवरून आपण शॉपिंग करत असतो। तर छोट्यातले छोटे समजा अशा वस्तूंचे आपण रॅपर्स असतात ते आपण काढतो आणि फेकून देतो कचरा डब्यामध्ये। तर याच्यामध्ये आपल्याला हे बघा, हे जे बारकोड आणि त्याच्यावरती जे स्टिकर आहे त्याच्यावर आपलं नाव असतं पूर्ण आणि ॲड्रेस असतं। तर हे तुम्ही हे काढून कचरा डब्यामध्ये फेकत जा, कारण यात आपलं नाव आणि पत्ता पूर्ण असतो। तर तुम्ही या गोष्टी अंमलात आणा आणि स्वतःची स्वतः काळजी घ्या। कुठे जात असाल तर घरच्यांना सांगा। तुम्ही तसंच पोलीस तर आपली सुरक्षा करतच असतात, पण अशा घटना कुठे कुठे घडत असतात की पोलीस तिथे बिझी असतात। तर त्यामुळे आपण आपली स्वतःची सुरक्षा जर केली तर आपल्यासाठी पण ते चांगलंच आहे। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा। आणि माझा कसा वाटला हा व्लॉग, तर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट मला करा, कारण की तुमच्याचमुळे माझा कॉन्फिडन्स वाढतो। चला, थँक्यू सो मच।